जय हिंद। मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार। आज उदगीरमध्ये सर्वत्र बॅनरला बंदी लावण्यात आली आहे। काही दिवसापूर्वी बंदी लावण्यात आली आहे। मात्र माझी उदगीर नगरपालिकेला विनंती आहे, पूर्ण जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, नांदेडसारख्या सिटीमध्ये महापुरुषाच्या जयंतीला बॅनर लावण्यास बंदी नाही। उदगीरमध्ये बंदी काय? उदगीर जिल्ह्यापेक्षा मोठा आहे का? म्हणजे नगरपालिकेला विनंती आहे, महापुरुषाच्या जयंतीला बॅनरातून बंदी आणू नका। बाकी बॅनरातून बंदी आणा, व्यक्ती असतील, राजकीय असतील, त्या बॅनरला बंदी आणा। मात्र महापुरुषापेक्षा कोणी मोठं नाही म्हणून महापुरुषाच्या जेव्हा जयंती येतात तेव्हा या बॅनरला बंदी आणू नये, अन्यथा बहुजन विकास अभियान नगरपालिकेसमोर तीव्र असं आंदोलन करणार आहे। तुम्ही माझा बॅनर लावू द्या, अनेक लोकांनी बॅनर लावले माझं, त्याचे पैसे गेले कुठं याचा हिशोब नगरपालिकेने द्यावा। मागचे लावलेले बॅनरचे पैसे नगरपालिकेने द्यावे, कुठे 300 लोकांच्या जनतेला द्यावा। आणि हे जे बॅनर लावणार येत आहेत त्यांच्याकडून वसूल करून ते जनतेच्या कामासाठी तुम्ही किमान 4 दिवस तरी त्यांना अवधी देऊन ते जनतेच्या कामासाठी उपयोगात आणावा, ही आमची मागणी आहे। बाकी बॅनर तुम्ही हरकत नाही, मात्र महापुरुषाच्या बॅनरला तुम्ही जर बंदी आणाल तर बहुजन विकास अभियान हे कदापि खपून येणार नाही। हे मुख्याधिकारी सांगू इच्छितो, तात्काळ तुम्ही ते निर्णय बदला, किमान 4 दिवसाचा अवधी। कारण वर्षाला एक बार महापुरुष जयंती येतात। छत्रपती शिवाजी महाराज असतील, विश्वनाथ बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, ते सर्व जयंत्या वर्षाला एक बार येतात। आणि त्या महापुरुषापेक्षा कोणी नगरपालिका मोठी नाही, कोणी अधिकारी मोठा नाही, म्हणून त्यांना मी कमी देऊ शकतो। तुम्ही तात्काळ या बॅनरचा निर्णय, बंदीचा निर्णय मागे घ्या। तात्काळ सर्वांना बॅनर लावण्याची मुभा द्या, किमान 4 दिवस तरी मुभा द्या, ही त्यांना विनंती करतो। जय हिंद।